शिर्डीत रामनवमीचा मोठा उत्साह दिसून येतोय आणि रामनवमीच्या निमित्ताने सकाळपासूनच साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीत भाविकांनी प्रचंड अशी गर्दी केल्याचं चित्र आहे। आपण जर या दृश्यांमध्ये बघितलं तर हे साई दर्शन केल्यानंतर भाविक मोठ्या संख्येने मंदिरातून बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत। आज दर्शन रांगा देखील साई भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेल्या आहेत, तर शिर्डीतील रस्ते देखील साई नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेले आहेत। देशभरातून मोठ्या संख्येने साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत, तर अनेक साई भक्त पालख्यांच्या माध्यमातून देखील शिर्डीमध्ये आलेले आहेत। आपल्यासोबत काही साई भक्त आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, त्यांच्या भावना जाणून घेऊयात। तुम्ही कुठून आलेला आहात आणि रामनवमीला कसा उत्साह तुमचा देखील असतो? आम्ही कल्याणवरून आलेलो आहे। आम्ही दरवर्षी रामनवमीला साईबाबांच्या दर्शनासाठी कल्याणवरून येत राहतो। आम्ही काल कल्याणवरून निघालो, आज सकाळी पहाटे आम्ही लाईनीमध्ये उभा होतो रात्रभर। काय दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येता, आजचा उत्साह कसा आहे? सगळी गर्दी बघून कसं? नेहमीप्रमाणेच गर्दी आहे। 114वं वर्ष रामनवमीचं ह्या वर्षीचं। जशी गर्दी नेहमी असते तशीच गर्दी ह्या वर्षी पण आहे। यावर्षी नवीन सुरू केलंय, जेवणाचा पास भेटतात, प्रसादाचा पास भेटतात, जरा काहीतरी नवीन भेटलं या वर्षी बाबांकडनं। कसं वाटतं इथले जे धार्मिक कार्यक्रम आहेत साईबाबांमध्ये प्रभू श्रीरामांना या ठिकाणी साई भक्त बघतात आणि दर्शन घेतात, तुमच्या देखील काय भावना असतात? भावना माझ्या भूम साईराम। काही महिला साई भक्त देखील आपल्या सोबत आहेत। मावशी, तुम्ही कुठून आलेला आहात आणि कसा उत्साह रामनवमीचा आहे? आम्ही नाशिकहून आलेलो आहे। खूप छान उत्सव, खूप आनंद भेटतोय आम्हाला। आम्ही पायी चालत आलो कोपरगावहून। अच्छा, दरवर्षी तुम्ही रामनवमीला शिर्डीत येता का? काय कसा? नाही, दरवर्षी नाही येत, मी पहिल्यांदाच आले, पण या माझ्या भावजा आहेत ना, या 7-8 वर्षापासून येतात। कसा एकंदरीत शिर्डीतला रामनवमीचा उत्सव वाटतो? कसा उत्साह दिसतो? खूप आनंद, खूप आनंद। असं रामाचा गजर, बाबांचं दर्शन घेऊन मला एकदम आनंद येऊन गेला आमचं। जर बघितलं तर रामनवमी निमित्त साईबाबांचं दर्शन घेऊन साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आज दुपारी 12 वाजता पाळणा हलवून साई मंदिरात राम जन्माचं देखील स्वागत होणार आहे आणि दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रम शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आले। तर साई भक्तांचा गर्दीचा ओघ बघून साई मंदिर आज रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय जो आहे तो साई संस्थांनी घेतलेला आहे। एकंदरीत बघितलं तर शिर्डीमध्ये साई भक्तांचा अलोट जनसागर दिसून येतोय आणि रामनवमीचा उत्साह ओसंडून वाहताना बघायला मिळतोय। सचिन बनसोडे, साम टीव्ही, शिर्डी, अहिल्यानगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।